अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडली आणि ती आता भाजपमध्ये गेले। त्यानंतर काँग्रेसनं मुंबईमध्ये एक बैठक घेतली, परंतु त्या बैठकीमध्ये 6 आमदार हे गैरहजर होते। काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं की 6ही जण कारण सांगून गैरहजर आहेत, परंतु नेमका विषय काय आहे ते आपण समजून घेऊ। नमस्कार, मी एनके जाधव। अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याच्या नंतर काँग्रेसनं मुंबईमध्ये एक बैठक घेतली। विधान भवनाच्या काँग्रेसचं जे काय ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ही बैठक घेण्यात आली। काँग्रेसचे एकूण जे 44 आमदार आहेत त्यापैकी 38 आमदार हजर होते, तर 6 आमदार हे त्या ठिकाणी गैरहजर होते। 6ही आमदारांनी कौटुंबिक कारण सांगून गैरहजर ते राहिलेले आहेत असं कळवलेलं आहे, अशी माहिती काँग्रेसच्या वतीनं देण्यात आली। त्यामुळे 44ला 44 आमदार आमचे अबाधित आहेत असं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं। जे 6 आमदार गैरहजर होते ते कोणते होते आपण ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्यामध्ये केसी पाडवी ही अक्कलकुवा ह्या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांनी नातेवाईकाचं लग्न आहे असं सांगितलं। संग्राम थोपटे भोरचे आमदार यांचं कारण कळालेलं नाही का ते गैरहजर आहेत ते। अमित देशमुख लातूर शहरचे यांचा परदेश दौरा असल्यामुळं ते गैरहजर आहेत असं सांगण्यात आलं। मोहन हंबर्डे नांदेड दक्षिण ह्या मतदारसंघातले यांनी मुलांचं लग्न आहे म्हणून गैरहजर राहिलेत, तर राजू पारावे उमरखेड यांचं कारण मात्र आणखी स्पष्ट झालेलं नाही। तर सुलभा खोडके अमरावती यांचं मात्र मुलांचं लग्न आहे म्हणून त्या गैरहजर आहेत। अशा पद्धतीने हे 6 आमदार गैरहजर कारण सांगून राहिलेले आहेत। दरम्यानच्या काळामध्ये अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याच्या नंतर देगलूरचे आमदार अंतापूरकर यांनी चव्हाणांची भेट घेतली होती। दोघंही नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत आणि ती भेट घेतल्याच्या नंतर असे अंदाज बांधले जात होते की ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये चव्हाणांसोबत येतील, परंतु ते नंतर नाना पटोले यांच्यासोबत सुद्धा हजर राहिलेले दिसले, त्यांची संग चर्चा ते करत होते आणि जे काँग्रेसचे आमदार हजर होते त्यामध्ये ते होते। परंतु आज राजकारणामध्ये अशी परिस्थिती आहे की कधी काही होऊ शकतं, कोण कुठं हजर आहे म्हणून तो काही निर्णय घेईल ह्याचा अंदाज बांधणं अवघड आहे। अगदी नितीश कुमार हे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये इंडिया आघाडीमध्ये होते, पण ते नंतर भाजपसोबत गेले, NDA सोबत गेले। प्रफुल्ल पटेल सुद्धा पूर्वी काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये होते आणि नंतर अजित पवारांसोबत ते NDA सोबत आले। तर अशोक चव्हाण सुद्धा महाविकास आघाडीसोबत होते, ते नंतरच्या काळामध्ये भाजपसोबत आले। त्यामुळं आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये कधी काय होईल ह्याचा काही नेम नाही। त्यामुळं कोण हजर होतं आणि कोण गैरहजर आहे ह्याच्या बेसवरती आज तरी ही आकडेवारी मारणं अवघड आहे। अशोकराव चव्हाणांसोबत जर आणखीन काही आमदार जर सोबत येणार असतील तर ते 1/3 इतके आमदार आले पाहिजेत, तरच त्यांची अपात्रतेची कारवाई आहे त्या कारवाईपासून ते वाचू शकतात। आणि त्यामुळं काँग्रेसचे सध्याचे जे आमदार आहेत ते आहेत 44 आणि त्या 44 आमदारामधून 1/3 जर काढले तर 29 आमदार होतात। तितके लोक अशोकराव चव्हाणांसोबत जावे लागतील तर ते अपात्र होणार नाहीत। परंतु जर असं घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं विधानसभेचं चित्र हे विचित्र असं ठरणार आहे, कारण राज्यातले एकूण आमदार जर पाहिले तर ते आहेत 288, त्यापैकी बहुमतासाठी जी गरज आहे ती 145ची असते आणि आत्ताचं जे चित्र आहे त्यामध्ये भाजप 105, शिंदे 40, अजित पवार 41 आणि इतर 10 असं एकंदरीत यांचं संख्याबळ होतं 196 आणि दुसरी जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस 44, ठाकरे 16 आणि शरद पवार 12 असं यांचा आकडा होतो 73। आता या 73 मधून मी काँग्रेसच्या 44 मधले जर काही लोक पुढे गेले तर जर त्या परिस्थितीमध्ये काय होईल तर 225 आमदार हे भाजप ह्या महायुतीसोबत असतील तर फक्त 44 हे महाविकास आघाडीसोबत असतील। काही दिवसानंतर काँग्रेस पार्टीने किती बैठक घेतल्या, त्यांच्या कोर कमिटीची बैठक बंद होणार आहे। कोर कमिटी घेता येणार नाही, एवढे सुद्धा लोक राहणार नाही अशी स्थिती, कारण राहुल गांधी हे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीये, राज्यातले नेते हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देत नाही आहे, आमदार असंतुष्ट आहेत, त्यांना कुणाचा आधार नाही आहे आणि त्यामुळं खरं तर मोठा त्या ठिकाणी असंतोष काँग्रेस पक्षामध्ये। एकतर 3-4 लोक नव्हते तर त्यांचे माझ्याजवळ पत्र आहेत आणि काही ना काही कारणानं ते थांबलेले, ते माझी परवानगी घेऊन ते थांबलेले आहेत, त्यामुळे अडचण कोणतीच नाही। आमचे 44 उमेदवार 44 आमचे आमदार आमच्या बरोबर आहेत। मोदींची हीच गॅरंटी आहे, पक्ष फोडा, आधी भ्रष्टाचार करा, मग पक्ष फोडा, मग आमच्या पक्षात या,
आणि मूळ पक्षावर दावा सांगा. त्याच्यामुळे अशोक चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो की शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे त्यांनी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला नाही. जर त्यांनी दावा सांगितला असता तर त्यांना हात चिन्ह निवडणूक आयोगाने नक्की दिलं असतं. आणि इंडियन नॅशनल काँग्रेस ही अशोक चव्हाणांची हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं असतं. दिस इज मोदी गॅरंटी. थँक्यू. इकडे राज्यसभेसाठी जे उमेदवार दिले गेले ते मूळ भाजपचे दिले गेले नाहीत. भाजपला ते शक्य पण झालं नाही. सर्व काँग्रेसचे लोक आहेत असा आरोप केला जातोय भाजपवरती. एका अर्थानं भाजप हे काँग्रेस झालेली आहे असाही आरोप आहे. त्याच्यासमोर तुम्ही काँग्रेस भाजप कंसामध्ये शी असं लावा असं म्हटलं जातं. कारण महायुतीकडून जे 3 उमेदवार दिले अशोकराव चव्हाण, मिलिंद देवरा आणि प्रफुल्ल पटेल हे 3ही मूळचे भाजपचे नाही आहेत. आणि त्यामुळं बाहेरच्याच लोकांना या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागली. जे निष्ठावंत भाजपचे लोक होते त्यांना भाजप उमेदवारी देऊ शकलं नाही अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती केला जातोय. या बाबतीमध्ये आपणाला काय वाटतं की भाजपनं खरंच मूळ भाजपवासियावरती अन्याय केलेला आहे का? पंकजा मुंडे वगैरे असतील यांच्यावरती, यांच्याकडे काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही का? आणि ज्या काही घडामोडी या संदर्भात घडत आहेत या संदर्भातली आपली मतं निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा. ही माहिती आवडली असेल इतरांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या. लवकर भेटू. जय महाराष्ट्र.